वेलकम टू रश्मीज रसोई। फर्मेंट केलेले डोसे उत्तप्पे तर आपण नेहमीच बनवत असतो, पण आज मी तुम्हाला मुलांच्या आवडीचे असे इन्स्टंट बन डोस्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। इन्स्टंट असा बन डोसा बनवण्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतला आहे। जाड बारीक कोणताही रवा वापरू शकता। अर्धी वाटी दही, 1 वाटी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। सर्वात आधी मिक्सरच्या या भांड्यामध्ये आपण 1 वाटी रवा घेऊया, नंतर दही, चवीप्रमाणे मीठ आणि जेवढा रवा आहे तेवढंच पाणी ॲड करायचं आहे। पूर्ण 1 वाटीभर आपण पाणी घेतलं आहे। आता एकदम फाईन पेस्ट ह्याची आपण करून घेणार आहोत। हे बघा, हे बॅटर आपण असं वाटून घेतलं आहे। एका बोलमध्ये काढून घेऊया आपण आता। आणि लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्हाला ना ते पातळ वाटेल, जेव्हा आपण मिक्सरला लावतो ना असं थोडं घट्टपणा येईपर्यंत त्याला व्यवस्थित आपण फाईन पेस्ट होईपर्यंत करून घ्यायचं आहे। आता हे थोडं बाजूला ठेवणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण एक फोडणी ॲड करणार आहोत। त्या डोस्याच्या बॅटरला एक फोडणी देण्यासाठी 1 टेबलस्पून आपण एवढं तेल घेऊया ह्या पॅनमध्ये। तेल पण छान गरम झालं। सर्वात आधी 1 टेबलस्पून चणा डाळ। चणा डाळ तेलावर थोडीशी परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी अगदी लोवर ठेवली आहे, म्हणजे डाळ करपू नये म्हणून। चणा डाळ तेलावर परतून घेतली की फोडणीला राई घालूया, थोडंसं हिंग, कढीपत्त्याची पानं, नंतर एक लहानसा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे, 1 हिरवी मिरची आणि अगदी थोडंसं आलं। मी हे बघा चमचाभर आलं खिसून होईल एवढं हे आलं खिसून घेतलं आहे। लो फ्लेमवर ह्याला परतून घ्यायचे, खूप शिजवायचं नाही, फक्त थोडंसं परतून घ्यायचंय तेलावर, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा जाईल। ही बघा आपली फोडणी देखील तयार झाली आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ही फोडणी त्या बॅटरमध्ये ओतून घेऊया। हे बघा, ह्या बॅटरमध्ये ही फोडणी आपण काढून घेतोय। चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। व्यवस्थित हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडी तुम्हाला हे जरासं पातळ वाटलं तरी रवा थोडा फुलला का थोडासा घट्टपणा येईल त्याला। आता हे 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया। बन डोस्याचं बॅटर सेट होईपर्यंत आपण त्याच्यासोबत आज कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय, 2 मीडियम साईजचे टोमॅटो वापरणार आहोत, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा उडदाची डाळ, आल्याचा तुकडा घेतला 1 इंच एवढा, अगदी छोटीशी हे बघा चिंच घेणार आहोत, कढीपत्त्याची पानं, 2 आपण लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत, साखर वापरणार आहोत, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं हिंग यूज करणार आहोत। गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे। 1 टेबलस्पून एवढंच तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण उडदाची डाळ ॲड करूया। उडदाची डाळ मी ही एका कपड्याने पुसून घेतली आहे व्यवस्थित। नंतर ह्या लसणाच्या पाकळ्या, थोडीशी राई,
जिरं, राई, जिरं आणि लसूण तेलावर थोडं परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा खूप छान फ्लेवर येतो चटणीमध्ये। थोडं परतून झालं की ही कढीपत्त्याची पानं, कांदा आणि सुकी मिरची घालूया। हा आल्याचा तुकडा देखील मी याच्यातच ॲड करते। कांदा थोडासा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। परतून झालं की हे 2 टोमॅटो जे आपण चिरून घेतले ते ॲड करूया। हाय फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटासाठी फक्त ह्याला आपल्याला परतून घ्यायचे, खूप शिजवायची गरज नाही। हे बघा, मीडियम टू हाय फ्लेमवर टोमॅटो थोडासा शिजवून घेतलाय, खूप जास्त शिजवायचा नाही। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया। 1 चमचा आपण ही काश्मीरी मिरची पावडर, ह्यानी अगदी सुरेख रंग येतो चटणीला। मी साखर ॲड करते चमचाभर। अगदी छोटीशी चिंच, बी न घालता, बी काढून घ्यायची आहे यातली। चवीप्रमाणे मीठ। आता हे थोडं गार झालं का मिक्सरला पाणी न घालता ह्याची चटणी बनवून घेऊया। हे बघा, चटणी पण आपण छान वाटून घेतली आहे। एका बोलमध्ये आपण ही काढून घेऊया। ही चटणी जर तुम्हाला 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवून टिकवायची असेल तर थोडंही पाणी घालू नका, आणि लगेचच खायची असेल किंवा त्याच दिवशी संपवायची असेल तर थोडं पाणी ॲड केलं तरी चालू शकते। सुंदर अशी आपली कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली। आता लगेचच बन डोसा बनवायला सुरुवात करूया। हे बघा, 10 ते 12 मिनिटं झालेत हे बॅटर आपण सेट करण्याकरता ठेवलेलं। आणखीन एक टिप देते तुम्हाला, जर दही खूप पातळ असेल ना तर 1 कप पाणी ॲड करू नका, पाऊण कपच पाणी ॲड करा, नाहीतर तुमचं बॅटर आहे ना खूप पातळ होईल। हे बघा, अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सीचं हे आपलं बॅटर तयार झालं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत। कोथिंबीर ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित फर्मेंटेशन आणण्याकरता आपण हे 1 सॅचे इनोचं वापरतोय। तुम्ही खायचा सोडा देखील यूज करू शकता। आता व्यवस्थित हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान फुललं जाईल। तुम्ही बघू शकता, इनो घातल्याबरोबर जसं आपण डोस्याचं फर्मेंट केलेलं बॅटर तयार करतो ना, सेम तसंच बॅटर हे फुललं गेलंय। आता लगेचच ह्याचे बन डोसा बनवायला सुरुवात करूया। बन डोसा बनवण्यासाठी गॅसवर आपण हे फोडणीचं जे भांडं असतं ना ते ठेवलं आहे। व्यवस्थित हे मी तापवून घेतलं। आता ह्याच्यात अगदी थोडंसं आपण तेल लावून घेऊया। तेलाने व्यवस्थित ह्याला ग्रीस करायचं आहे। आता हे जे बॅटर आपण तयार केलंय ना, हे बॅटर ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि ह्याला थोडं पण हलवायचं नाही। हे बॅटर ओतलं ना ह्याच्यात का असंच अगदी लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे। बन डोस्याचं बॅटर ह्या फोडणीच्या भांड्यात ओतल्यावर मी ह्याच्यावर झाकण ठेवते अगदी अर्ध्या मिनिटासाठी। अर्धा मिनिट झालं आहे, हे झाकण काढून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता हा डोसा बाहेरच्या साईडनी अगदी व्यवस्थित तयार होत आलाय। आता वरतून थोडंसं तेल आपण ह्याच्यावर ॲड करणार आहोत आणि थोडी ही बाजू ड्राय झाली ना काच आपण हा पलटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता झाकण काढल्यावर पण हा डोसा आपण व्यवस्थित एका बाजूनी शिजवून घ्यायचा आहे। आता ह्याला आपण पलटून घेणार आहोत। जर तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतला ना एका साईडनी तर जेव्हा पलटवताना तेव्हा तो डोसा थोडाही लागणार नाही। आता मागची बाजू देखील व्यवस्थित शेकवून घेऊया।
आणखीन मिनिटभर झालाय। आपण हा डोसा आता पलटून घेऊया। हे बघा किती सुंदर असा आपला हा बन डोसा तयार झालाय। हा तयार झालेला बन डोसा ह्या प्लेटमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले डोसे देखील आपण तयार करून घेणार आहोत। एक एक करून सर्व हे बन डोसे आपले तयार झालेत। आता हे तयार झालेले डोसे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर असे तयार झालेले हे बन डोसे आपण ह्या ओनियन टोमॅटो चटणी सोबत सर्व करणार आहोत। तुम्हाला पण जर मी बनवलेले इन्स्टंट असे ह्या बन डोस्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे बन डोसे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे बन डोसे कसे झालेत ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या बन डोस्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।